मनोज दादा जरांगे पाटलांविषयी जर एखादा व्हिडिओ टाकला ना तर कमेंटमध्ये ही जी भुंकायला कुत्रे येतात ना, ही दलिंदर कुत्रे कमेंटमध्ये येऊन भुंकतात. आज त्यांना विचारते, ते भुंकतात काय तर म्हणे मराठा समाजाला फसवलं जरांगे पाटलांनी. अरे बाबांनो, तुम्हाला तुमच्या घरच्या बायका भीत नाहीत, तुमचं कुटुंब तुमच्या म्हणण्यानुसार चलत नाही, तुमचा घरात दबाव नाही, तुम्ही घर एकत्रित ठेवू शकत नाहीत, तर मनोज दादा जरांगे पाटलांनी एवढा जो सकल मराठा समाज आहे ना तो एक केलेला आहे. सकल मराठा समाज एक केलेला आहे आणि मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलेलं आहे. आपल्याला 4 माणसं एक करायचे म्हणलं, जमा करायचे म्हणलं ना तर ती शक्य होत नाही, पण ती मनोज दादा जरांगे पाटलांनी केलेलं आहे. कारण जनतेला माहिती आहे, ही गोरगरीब जनता आहे ना, त्या जनतेला माहिती आहे की मनोज दादा जरांगे पाटील निस्वार्थी प्रेम जनतेसाठी करतात, गोरगरीब मराठा समाजासाठी निस्वार्थी प्रेम करतात आणि कुठल्याही निस्वार्थी भावनेनं ती समाजासाठी कार्य करत आहेत, हे जनतेला कळतं. म्हणून आज ही सगळी जनता जी आहे, हा मराठा समाज आहे, ती दादांच्या पाठीमागे आहे. आत्तापर्यंत कधी दादा कुठल्या जातीवर बोलले, कुठल्या धर्मावर बोलले, कधीच असं घडलं नाही. पण त्यांच्या नको नको ते अफवा करणे, त्यांच्याविषयी नको नको ते वाईट बोलणे, अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही सोशल मीडियावर येऊन भुंकताय, तुम्ही कमेंटमध्ये येऊन भुंकताय की म्हणे जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवत आहेत, जरांगे पाटील स्वतः कमाई करत आहे मराठा समाजाच्या नावावर. काय कमाई केली मराठा समाजाच्या नावावर? काय फसवलंय मराठा समाजाला? की सकल मराठा समाज ही गोरगरिबांच्या लेकरांसाठी उद्या आरक्षण भेटलं तर लेकरांचे शिक्षण चांगले होतील, ह्याच्यासाठी जरांगे पाटील झटत आहेत. सुखसुविधा ज्या आहेत मोफतच्या त्या मिळतील मराठा समाजाच्या लेकराला, ह्याच्यासाठी जरांगे पाटील झटत आहेत. आणि तुम्ही त्यांच्यावर आरोप करताय की कशाने हेनं कसे फुलं उधळले, हेनं फुलं उधळले, त्यानं फुलं उधळले, शरद पवारांचा हात आहे. बरं ठीक आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवारांचा हात, मग तुम्हाला मिरच्या लागायची कुठं गरज आहे हो? तुम्ही पण कुठल्या तरी राजकारण्याला निवडून देताय, तुमच्या पण डोक्यावर कुठल्या तरी राजकारण्याचा हात असेलच की. मग जरांगे पाटलांना जर शरद पवारांनी कुठली मदत केली असेल तर तुम्हाला झोंबायची गरजच कुठं आहे? मराठा समाजाला फसवलं म्हणताय ना तुम्ही. का? कुठल्या मराठा समाजाला जरांगे पाटलांनी खंडणी मागितली? कुठल्या मराठा समाजाच्या लोकांना लुटलं जरांगे पाटलांनी? म्हणजे केलं काय नेमकं? फसवलं म्हणजे केलं काय हे तरी सांगा. मराठा समाज एकत्रित करून आरक्षणाविषयी आंदोलन उभं केलं, हे फसवलं? आता काही जणांचं म्हणणं आहे ते मराठा समाज जमिनीवर झोपला आणि जरांगे पाटील स्टेजवर झोपली. मराठा समाजाला आवडलं जमिनीवर झोपायला, तुम्ही नव्हते ना तिथं जमिनीवर झोपायला, नव्हते ना तुम्ही, मग तुम्हाला मिरच्या लागायची कुठं गरज आहे? आणि काय फसवलं असं जरांगे पाटलांनी? कुठल्या एखाद्या गोरगरीब मराठा समाज असेल किंवा श्रीमंत मराठा समाज असेल, त्यांना कुणाला म्हणले का की मी आंदोलन उभं करत आहे, उपोषण उभं करत आहे, तुम्ही येताना पैसे घेऊन या, मला मदत करा, मला पैसे द्या, असं म्हणून लुटलं का? असं म्हणून त्यांनी स्वतःचे बंगले बांधले का? असं म्हणून त्यांनी स्वतःचं घर बांधलं का? नाही ना. मनोज जरांगे पाटलांच्या बायकोकडंच फोन आहे, लेकराकडंच फोन आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यांना मतदान करून निवडून देताय त्यांचे बी लेकरं परदेशात शिकतात, पण तिथं तुमची वाचा नाही फुटत. ते तुम्हाला साधं किंमत पण देत नाहीत, साधं विचारत पण नाहीत, पण तिथं नाही तुमच्या तोंडातून शब्द येत. पण मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन उभं केलं आणि हे जे भुंकणारे कुत्रे आहेत ना, ही दलिंदर लोक, ते कुठल्या तरी पक्षाचे आहेत आणि कुठला तरी पक्ष जो मराठा समाजाला विरोधात आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोधात आहे, तीच कुत्रे इथं भुंकायला येतात, तीच दलिंदर लोक इथं भुंकायला येतात. ज्या लोकांना त्यांचं स्वतःचं कुटुंब एकत्रित ठेवता येत नाही, ज्या लोकांना त्यांच्या बायका भीत नाहीत, आणि ती इथं येऊन भुंकायचं कामं करतात. अरे लाजा वाटू द्या जरा. जरांगे पाटील आरक्षण भेटलं तर एकट्या जरांगे पाटलांच्या कुटुंबाला फायदा होणार आहे का सगळ्या मराठा समाजाला फायदा होणार आहे? मग तुम्ही लोक मराठीच्याच विरोधात जातात की. ह्या संघटना आल्या, त्या संघटना आल्या, आता कल्याण होणार. आता जे कोणते तुमच्या संघटना आलेल्या आहेत ना आरक्षणासाठी, आता संघटना पुढे झाल्यात, 42 का 12 काहीतरी ज्या संघटना आहेत ती, मग इतके दिवस त्या संघटना झोपल्या होत्या का? मनोज दादाचं जे उपोषण चालू होतं आरक्षणासाठी, त्याला 2 वर्ष पूर्ण होऊन गेली असतील कदाचित. मग ह्या 2 वर्षात ह्याच वर्षी त्या संघटना आल्या कसं काय? किंवा 2 वर्षाच्या आधी त्या संघटनेला जाग नव्हती का की आपण मराठ्याला आरक्षण भेटावं म्हणून उभं राहिलं? संघटना आहेत ना, एकटे मनोज दादा जरांगे पाटील एवढा समाज जमा करू शकतात, एकटे झटू शकतात, समाजाला सोबत घेऊन एकटे झटू शकतात. मग ह्या तर संघटना होत्या, का नाही झटल्या?
का नाही त्यांनी कधी आरक्षणासाठी प्रयत्न केले आधी? आणि केले असले तरी का नाही दिसले कधी? मग का नाही आणले समाजासमोर? का नाही समाजाला एकत्रित केलं की चला आपल्याला मराठा आरक्षणासाठी काहीतरी संघर्ष करायचा आहे, असं असं आम्ही संघटना आहोत, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आपण लढा देऊ? का नाही बोलले आतापर्यंत कोणत्या संघटना? ह्या संघटना आता 5-6 महिन्यातच उभा राहिल्या, म्हणजे ह्यांना आता जाग आली का? पण नाही, हे जे काही मूर्ख लोक आहेत ना कमेंट करणारे, त्यांना ही अक्कल येणार नाही. कारण त्याच्यासाठी डोक्यामध्ये मेंदू असणं गरजेचं असतं. हे कुणाच्या तरी पट्टे बांधलेले कुत्रे आहेत ना, तीच अशा प्रकारे भुकतात. आणि म्हणे मनोज जरांगे पाटील मराठ्याला फसवत आहे, हे आहे. मग तुम्ही कुठलं कल्याण केलं हो? बरं ठीक आहे, मनोज दादा समाजाला फसवत आहेत, मग तुम्ही आंदोलन उभं करा आणि तुम्ही आरक्षण मिळवून द्या. मग तेव्हा सिद्ध होईल की बाबा बघा आम्ही मागून सगळं केलं पण ही जरांगे पाटलानं लुटलं, फसवत आहे म्हणून. आणि काय लुटलं, काय फसवलं मराठा समाजाला? ही चुकी आहे का? सगळा समाज एकत्रित करून गोरगरिबांच्या लेकरांसाठी संघर्ष करणं ही चुकी आहे का? जर ही चुकी असेल तर मग नक्कीच दादांनी ती चुकी केली बरं का. गोरगरिबांच्या मराठा समाजाच्या लेकरांनी चांगलं शिक्षण भेटावं, चांगल्या सुखसुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून जर जरांगे पाटलांनी हे आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं आणि हे जर चुकीचं असेल, तुमच्या नजरेत जर हे चुकीचं असेल, तर मग नक्कीच दादांनी चुकी केली. आणि नक्कीच मग गोरगरीब मराठा समाजाचे लेकरं 10वी-11वी पर्यंत शिकणार, पुढे शिक्षणाला अडचण येणार, फीस भरायला त्यांच्या बापाकडे पैसा नसणार आणि मग कुठल्या तरी आमदार खासदार नेते ह्यांच्या कंपनीत कारखान्यात ह्यांच्या शाळेत चपराशी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर हीच कामं करायचे का मराठा समाजांच्या लेकरांनी? म्हणजे मनोज दादांनी जो पुढचा विचार केला हे खरंच चुकीचं आहे का? हे जे म्हणतात ना की जरांगे पाटील ही फसवतात, अरे लाजा वाटू द्या. काय लुटलं मराठा समाजाला पाटलांनी? लुटलं नेमकं काय? लुटलं काय? घेतलं मराठा समाजाकडून त्यांनी? घेतलं काय? फक्त हेच सांगत राहिले वेळोवेळी की ह्या ठिकाणी आपण उपोषण करणार आहेत आणि सगळ्या मराठा समाजाने या. ते सुद्धा काही जणाला झोंबलं मिरच्या लागला की बोलवतो, या म्हणून बोलवतो, या म्हणून बोलवतो. म्हणजे सगळा समाज एकत्रित व्हा, या आपल्याला भेटल हे म्हणणं चुकीचं आहे का? का तुम्हाला कधी जरांगे पाटलांनी मतं मागितलं? जरांगे पाटील राजकारणात उभा राहिले, मतदानाला ते उभा राहिले स्वतः निवडून येण्यासाठी? नाही ना. खुर्चीसाठी तुम्हाला भरकटलं का? मराठा समाजाला खुर्चीसाठी भरकटलंय का? नाही ना. आता काही जणांचं म्हणणं आहे की काय जरांगे पाटलांनी मध्ये जी इलेक्शन चालू होतं त्यावेळेस काही लोकांना आशा होत्या की तिकीट देतील जरांगे पाटील आणि ते तिकीट दिलं नाही किंवा त्यांचे लोक उभा केले नाहीत म्हणून फसवलं गेलं. खूप आशेवर काही जणांचे घर उद्ध्वस्त झाले, काही जणांच्या नोकऱ्या गेल्या आणि ती लोक आशेवर होते आणि त्यांना तिकीट नाही दिलं म्हणून जरांगे पाटलांनी फसवलं. लोकांना उभं नाही केलं इलेक्शनला म्हणून फसवलं. कारण जरांगे पाटलांना माहीत होतं जरांगे पाटील ही पुढचे विचार करणारे व्यक्ती आहेत, समजदार व्यक्ती आहेत. त्यांना माहीत होतं आत्ता जर आपण राजकारणात घुसलं किंवा इलेक्शनला जर आपले लोक उभा केले तर उद्या मराठा समाजाला काय गैरसमज होईल माहित आहे तुम्हाला? की जरांगे पाटील ही गोरगरिबांसाठी नाही किंवा आरक्षणासाठी नाही तर खुर्चीसाठी झटत होता. मराठा समाजाची दिशाभूल केली जरांगे पाटलांनी, हाच गैरसमज वाढला असता. आणि एकदा राजकारणात घुसले कसं असतं, एका घरात जन्माला आलेले सुद्धा लेकरं एकसारख्या स्वभावाचे निघत नाहीत. समजा जरांगे पाटलांनी काही लोक दिले असते राजकारणासाठी उभं राहिला, काहींना दिले असत्या जागा, पण तीच माणसं बदलून पुन्हा राजकारण्यांच्या म्हणण्यानुसार वागायला लागले तर काय गॅरंटी आहे कुणाच्या स्वभावाची? हे पुढचं ओळखलं होतं जरांगे पाटलांनी. आता तुम्ही म्हणताय की गोरगरिबांनी स्वतःच्या काही जणांनी नोकऱ्या सोडल्या का तर जरांगे पाटील आम्हाला इलेक्शनला तिकीट देणार आहेत, उभे करणार आहेत आणि जरांगे पाटलांनी मराठा समाजाला फसवलं, जरांगे पाटलांनी तिकीट नाही दिलं किंवा उभे नाहीत केले. आणि उद्या तुम्हीच बोलले असतेत, आज असं बोलतेत, उद्या तुम्हीच म्हणले असतेत की बघा आम्ही म्हणलेलं खरं झालं, जरांगे पाटील ही खुर्चीसाठी प्रयत्न करत होता, जरांगे पाटील ही शरद पवारांचा माणूस आहे, शरद पवारांनी खेळ खेळला आणि जरांगे पाटलांनी जी दिलेले व्यक्ती आहेत ना ती शरद पवाराचेच माणसं आहेत म्हणून जरांगे पाटील ही राजकारणासाठीच झटत होता का तर जरांगे पाटलांनी 4 माणसं उभी केले राजकारणात, हे तुम्हीच बोलले असतेत. म्हणजे तुमचं असं काय म्हणतात ना, चितबी आपलं पटबी आपलं असंच काम झालं ना. तुम्ही स्वतः बरं जाऊ देत, जरांगे पाटील फसवतात ना, तुम्ही काय जनतेसाठी हित केले, तुम्ही काय जनतेसाठी कार्य केले, आधी स्वतः काहीतरी जनतेसाठी करायला शिका
अहो तुम्ही जनतेसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी सुद्धा तुम्ही करत नाही, तिकडे कमेंट करण्यात इतका वेळ घालवतेत, पण कुटुंबात तुम्ही तुमच्या बायकोला वेळ देत नसाल. म्हणजे तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम जरांगे पाटलांचा नाही हो, मराठा समाजाचा आहे, गोरगरीब मराठा समाजाचा आहे. आणि म्हणूनच मी परत एकदा विचारते की तुम्ही जे कमेंटमध्ये येऊन भुकताय ना जरांगे पाटलांनी फसवलं जनतेला, तर त्यांना एकच विचारते, जरांगे पाटील खुर्चीसाठी झटले? जरांगे पाटील राजकारणात स्वतः आमदार होण्यासाठी उभा राहिले का? नाही ना. मग काय फसवलं? जरांगे पाटील तुमच्या दाराला आले की बाबा मला मतदान करा, मी हे कल्याण करण महाराष्ट्राचं, मी ते कल्याण करण महाराष्ट्रात, मी ही सुखसुविधा आणील महाराष्ट्रात, मी ही स्कीम राबवल, असं जरांगे पाटील म्हणले. आणि जरांगे पाटील एकदा निवडून आले की त्यांनी समाजाला दूर लोटलं, समाजाकडे दुर्लक्ष केलं, असं झालंय का? नाही ना. मग फसवलं कुठं? तुमचं लुटलं का काय? नाही. जे येऊन कमेंट करतात, जे बुंकतात ना की जरांगे पाटील मराठाला फसवत आहे, तुम्हाला लुटलं का? जरांगे पाटलांकडे इतकी प्रॉपर्टी आहे. जरांगे, अरे ज्यांना तुम्ही तुम्ही मतदान करेपर्यंत तुमच्या पायावर नाक घासणारे लोक आज तुम्हाला ओळखत सुद्धा नाहीत, तुम्ही त्यांना निवडून देऊन सुद्धा तुम्ही त्यांच्या विरोधात नाहीत बोलत. त्यांनी मोठे मोठे त्यांचे कारखाने, शाळा, कॉलेज, कुणाच्या जीवावर? खुर्चीच्या. आणि खुर्ची देणारे कोण? सगळे गोरगरीब मराठा समाज, सगळ्या समाजाच्या लोकांच्या मतदानामुळे तर ते खुर्चीवर बसलेत. तुम्ही त्यांना नाही काय बोलत, कुठलं विकास कार्य काही नाही केलं तरी नाही बोलत. आणि जरांगे पाटलांनी समाज एकत्रित केला आरक्षणासाठी, तर तुम्ही असं बोलताय? अरे लाजा वाटू द्या दलिंदरांनो, तुमच्या घरचे लोक ऐकत नाहीत तुम्हाला.